संपूर्ण महाराष्ट्रातील ई चलन रद्द व्हावं या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे आणि गेली 10 दिवस हे आमरण उपोषण सुरू आहे। कोल्हापुरातील वाहतूकदार संघटनेचे समन्वयक प्रदीप राठोड आहेत, हे आंदोलन करत आहेत। आपण बघतोय की त्यांना गेल्या 10 दिवसांपासून या ठिकाणी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि 100% ई चलन रद्द करा अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर जे काही सध्याचे जे ई चलन प्रणालीत आहेत त्यामध्ये तातडीनं बदल करा, अवाजवी दंड अन्यायकारक जी कारवाई आहे ती थांबवा अशा पद्धतीची मागणी आहे ती या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते। आणि या सगळ्या आरटीओ कार्यालयाच्या बाहेर हे सगळे वाहतूकदार आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी त्यांनी कोणत्या गाडीला किती दंड झालाय याचं देखील या ठिकाणी प्रदर्शन आहे ते देखील केलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या प्रदीप राठोड आहेत त्यांच्याशी चर्चा करूया। काय आपली मागणी असणार आहे, कारण आत्ताच्या आंदोलनाचा आजचा हा 10वा दिवस आहे। आमची प्रमुख मागणी पूर्वीपासून एकच आहे की आमच्यावर जे ई चलन दंड लावले गेलेले आहेत ते 100% आतापर्यंतचे सर्व दंड रद्द किंवा माफ करावेत। ह्याच्या मागचं कारण असं आहे की ह्यांनी ही जी प्रणाली राबवली आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवलेली आहे। मुळात एक्सप्रेस वेवर द्रुतगती महामार्ग असं त्याचं नाव असताना त्याला स्पीड लिमिट जे लिमिट्स लावलेले आहेत तेच चुकीचे आहेत आणि त्याच्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात हे दंड आमच्यावर लादले गेलेले आहेत। त्यामुळे ते दंड पूर्णपणे माफ करावेत, कारण हे दंडाच्या रकमा भरणं आम्हाला शक्यच नाही आहे। शिस्तीला आमचा वाहतूकदारांचा कधी विरोध पूर्वी नव्हता, आधी नाही आहे आणि पुढेही असणार नाही आहे। पण याचा अर्थ असा नव्हे की हे 10 लाख रुपये जर एका बसवर चलन लावत असाल तुम्ही, त्या बसची किंमत होत्या 12 लाख आणि 10 लाख रुपये दंड, हे कुठल्या वास्तवात बसतं? हे सरकारला किमान एक आपण ज्याला कॉमन सेन्स म्हणतो तो तरी त्यांनी वापरायला हवा होता हे दंडाची आकारणी करताना किंवा नियम लावताना। आपल्यासोबत आणखी काही वाहतूकदार आहेत, मला सांगा इथं जे तुम्ही प्रदर्शन केले ते काय आहे? प्रदर्शन काय ई चलन प्रणाली लागू करत असताना कोणतीही वाहतूकदारांच्या हरकती सूचना न मागवता वाहतूकदारांच्यावर अन्याय पद्धतीने लादलेली ही चलन प्रणाली, त्याचे हे जे सगळे पुरावे आहेत की एखाद्या वाहनाला कितपत दंड व्हावा, तर हे 10 लाख 15 लाख जर दंड लागत असेल तर ही प्रणाली कुठेतरी दोषपूर्ण आहे, त्याच्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे, त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे। ते म्हणण्यापेक्षा ती नकोच आम्हाला अशा पद्धतीची, तुम्ही त्याला पर्याय मार्ग द्या, पण अशा पद्धतीने एखाद्या वाहतूकदाराची पिळवणूक करणे, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले जीव दिले, आत्महत्यांचं सरकार जागं झालं, तर आमच्यातल्या वाहतूकदारांनी पण स्वतःच्या कुटुंबाचा पणाला लावून त्यांनी जीव द्यावा का? ह्याची वाट सरकार बघते का, असा प्रश्न आज आमच्या मनामध्ये आहे। आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे, मात्र कुठली चर्चा झालेली आहे? प्रशासन येऊन भेटलेलं आहे? नाही, काल महसूल मंत्र्यांनी म्हणजे आम्ही जाऊन त्यांना भेटलो महसूल मंत्र्यांना आणि कन्व्हिन्स केलं की काहीतरी यात लक्ष द्या। काल महसूल मंत्र्यांनी शब्द दिला की मी आज कॅबिनेटमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय घालून काय होतंय काय बघतो। या आंदोलनानंतर देखील जर हे झालं नाही, म्हणजे मागण्या मान्य केल्या नाही, तर मग काय पुढे असणार? टोटल महाराष्ट्रामधून हा बंदचा निर्णय होईल। संपूर्ण महाराष्ट्र जर त्यांनी यात लक्ष घातलं नाही तर होईल, कारण दंडाची रक्कम तुमच्या माध्यमातून जनतेला कळू देत। 7,821 कोटी रुपयाची चलनं झालेले आहेत, 12 कोटी चलनं पडलेले आहेत, ती चुकीच्या पद्धतीनं पडलेले आहेत, अन्यायकारक आहेत। त्यामुळे आम्हाला आमचा हा ई चलनाचा दंड 100% माफ त्यांनी करायलाच पाहिजे, सगळ्या जनतेचा। तर आपण बघितलं की या ठिकाणी ई चलन जे आहे ते पूर्णपणे माफ करावं अशा पद्धतीची मागणी आहे ही या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। आणि जर का ही मागणी आमची मान्य केली नाही तर पूर्णपणे वाहतूक आहे ती आम्ही बंद ठेवू अशा पद्धतीचा इशारा देखील दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत तशा पद्धतीने वाहतूकदारांच्या आत्महत्या होण्याची वेळ हे सरकार पाहते का, असा देखील सवाल या ठिकाणी केला जातो। कॅमेरामॅन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।